आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता येणार हे जवळजवळ नक्की असताना सुद्धा 9 दिवस उलटले तरी सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं ज्या हालचाली सुरू आहेत त्याला मुहूर्त लागत नसल्याचं चित्र सध्या आहे. कारण आहे महायुतीतली धुसफूस. राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता, महापालिकेत सत्ता आणि जिल्हा परिषदेत सुद्धा आपलीच सत्ता यावी यासाठी महायुतीची धडपड सुरू असताना सुद्धा सत्ता येत असताना अध्यक्ष कुणाचा यावरून महायुतीमध्ये सध्या वाद सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत काही ठिकाणी पाडापाडीचं राजकारण झालं त्याचाही संदर्भ सध्या सुरू आहे. किंवा सांगलीत गोपीचंद पडळकर यांचं नेतृत्व जिल्हा परिषद काहींना नको आहे, त्यामुळे तिथं सुद्धा आडवा दांडका टाकला आहे. तो कमी जागा असूनही आम्हालाच अध्यक्षपद पाहिजे. तेच साताऱ्यात आहे. साताऱ्यात भाजपला बाजूला ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतील अशी चिन्ह नाहीत, तरीही कमी जागा येऊनही तिथं भाजपनं आपला दावा केला आहे की आमचा अध्यक्ष हवा. हे सगळं का घडतंय? हे यासाठीच घडतंय की जागा कमी असू दे जास्त असू दे, मोठा भाऊ कोण हे ठरवण्यासाठीच हे सुरू आहे. दुसरं, स्थानिक पातळीवर स्थानिक नेत्यामध्ये धुसफूस निश्चित आहे आणि तेच आता बाहेर येत आहे. खरं तर याचा तोडगा कुठं निघेल? निश्चित निघेल. स्थानिक पातळीवर निघणार नाही, कारण 8 दिवस स्थानिक पातळीवर चर्चा, बैठका सगळं झालं. निरोप धाडले गेले, निरोप आले, फोनवर चर्चा झाली, काहींची प्रत्यक्ष बैठक झाली, पण यातनं तोडगा निघण्याची चिन्ह आता स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळं अखेर मुंबईत या संदर्भात बैठक घेण्याचं ठरले आणि आज ती बैठक होईल आणि या बैठकीत निश्चितपणे तोडगा निघेल. कारण मुंबईत बैठक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ही बैठक असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा असतील, कदाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारसुद्धा असतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली की तिथं स्थानिक पातळीवर असलेल्या नेत्यांचं मत हे निश्चितपणे दुय्यम ठरणार आहे. म्हणजे मंत्री शंभूराज देसाई काय म्हणतात, मकरंद पाटील काय म्हणतात, निशिकांत पाटील काय म्हणतात, सुहास बाबर काय म्हणतात, यांच्या मताला फारसं महत्त्व राहत नाही. कारण तिथं मुख्यमंत्री सांगतील ते अंतिम हे ठरलेलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री नेमकं काय सांगणार? सांगलीत कोणाची सत्ता, सांगलीत कोणाचा अध्यक्ष, कोल्हापुरात कोणाचा अध्यक्ष आणि साताऱ्यात कोणाचा अध्यक्ष? खरं तर कोल्हापुरात राष्ट्रवादीचा अध्यक्ष हे जवळजवळ नक्की आहे. सांगलीत भाजपचा अध्यक्ष की राष्ट्रवादीचा अध्यक्ष याचा निर्णय आज होईल. तोच निर्णय साताऱ्यात होईल. कदाचित असंही होईल कोल्हापुरात एकाचा अध्यक्ष, सांगलीत एकाचा अध्यक्ष आणि साताऱ्यात एकाचा अध्यक्ष. म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांनाही एक एक जिल्ह्याचं अध्यक्षपद देऊन बाकी सत्ता वाटप होईल. ही शक्यता तशी दाट आहे. पण तरी भाजपचा आग्रह हा सांगलीत निश्चित असणार आहे, साताऱ्यात निश्चित असणार आहे. पण दोन्ही जिल्हे भाजपला मिळण्याची शक्यता कमी आहे. एका ठिकाणी भाजपला मिळेल, एका ठिकाणी शिंदे सेनेला मिळेल आणि एका ठिकाणी निश्चितच भाजपला मिळेल. भाजपला मिळण्याची शक्यता जास्त ती सांगलीत आहे. साताऱ्यात शिंदे सेनेला ही जागा मिळेल आणि राष्ट्रवादीला कोल्हापुरात मिळेल. म्हणजे तीनही पक्षाला 3 ठिकाणी अध्यक्षपद देण्यासंदर्भातला प्रस्ताव आज येऊ शकतो आणि तो मान्यही होऊ शकतो. कारण कोल्हापुरात 68 पैकी 51 जागा महायुतीकडे आहेत, सांगलीत 61 पैकी 31 जागा आहेत आणि साताऱ्यात तर तुफान यश महायुतीने मिळवलं आहे. भाजपनं 27
अजित पवार गटानं 20 आणि शिवसेनेनं 15 जागा मिळवल्यात. म्हणजे तशा महायुतीच्या जागा बरोबर सांगली काठावर आहे फक्त, पण काठावर असलं तरी तिथं आमदार माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खेळी निश्चितपणे यशस्वी होणार की अयशस्वी हे 2 दिवसात कळेल. वाट कशाची पाहतात तर एकीकरणाची. दोन्ही राष्ट्रवादी जर एक झाले तर हा निर्णय लगेच होईल. कारण दोन्ही राष्ट्रवादी एक होण्यासंदर्भात म्हणजे सांगलीत जिल्हा परिषदेत हा फॉर्म्युला ठरू शकतो. तिथं दोन्ही राष्ट्रवादी एक होणार हे जवळजवळ नक्की आहे. त्यामुळे तोच फॉर्म्युला राज्यात गेला तर मात्र सांगलीचे गणित लगेच सुटू शकतं. कोल्हापुरात आज शरद पवार गटाचा एकही सदस्य नाही, त्यामुळे तिथं काय प्रश्न नाही. तीच अवस्था साताऱ्यात आहे. फक्त सांगलीतच शरद पवार गटानं जोरदार मुसंडी मारलेली आहे. त्याच शक्तीवर तिथं अध्यक्षपद त्यांना मिळण्याची चिन्ह अधिक आहेत, कारण तिथं काँग्रेसही सोबत आहे. म्हणजे काँग्रेसला बाजूला ठेवून सुद्धा तिथं सत्ता कोणी मिळवू शकतं? दोन्ही राष्ट्रवादी मिळवू शकतात का? कदाचित नाही. मग त्याला राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून महायुतीत यावं लागेल. सध्या प्रक्रिया सुरू आहे. 26 तारखेला त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल आणि त्यानंतर ह्या हालचालींना वेग येईल. सध्या तरी एकत्रीकरण होण्याची शक्यताच अधिक आहे. ते झालं तर मग या किरकोळ जे काय प्रश्न आहेत जिल्हाध्यक्ष संदर्भातले ते तातडीनं मिटतील. पण सध्या तरी हे प्रश्न स्थानिक पातळीवर मिटणार नाहीत हे स्पष्ट झाल्यामुळेच मुख्यमंत्र्यांना यात भाग घ्यावा लागतोय. मुख्यमंत्री हे आमचे लोहचुंबक आहेत असं चंद्रकांत दादा पाटील यांनी यापूर्वी जाहीर केलं. त्यामुळे त्यांच्या पुढे गेल्यानंतर ते सांगतील ते त्यांचा आदेश अंतिम, ते सांगतील ती पूर्व दिशा, हे नक्की आहे. त्यामुळं आज यावर तोडगा निघण्याची शक्यता अधिक आहे. काय तोडगा निघणार हे नक्की महाधुरळा सांगेलच. पण कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासंदर्भात गेल्या आठवडाभर जे काय महाभारत रामायण सुरू आहे त्याचा शेवट निश्चितपणे या 2 दिवसात होईल. तोडगा काय निघेल हे निश्चितपणे सांगूच, पण हाच निघेल की ज्याचे सदस्य जास्त त्याचा अध्यक्ष, हाच तोडगा निघण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय कोल्हापूरला 1, सांगलीला 1 आणि सातारला 1 असं 3 मित्रपक्षाचे 3 अध्यक्ष होऊ शकतात. हा सुद्धा तोडगा निघू शकतो. भाजपला दूर ठेवून सत्ता स्थापन करण्याचे जे काय साताऱ्यात प्रयत्न सुरू आहेत ते मात्र यशस्वी होणार नाहीत असंच चित्र आहे. कारण तो मेसेज महाराष्ट्राला वेगळा जाईल आणि भाजपला ते निश्चितपणे खपणार नाही. भाजप ते खपवून घेणार नाही हे नक्की आहे. त्यामुळं आता भाजपच्याच पुढाकाराने 3 जिल्ह्याचा प्रश्न मिटेल. तो नेमका कसा मिटेल या संदर्भातला तोडगा आज निघेलच. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.